भोंदू करात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे। नाशिक पुण्यासह शिर्डीत ईडीची छापेमारी। नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी पुण्यात प्रत्येकी 3 ठिकाणी छापे। पहाटे 6 वाजल्यापासून तृप्तबाला या भोंदू करातच्या निवासस्थानी ईडीची कारवाई सुरू। भोंदू करातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर ईडीचं पथक पोहोचलं। ईडीच्या पथकाकडून फार्म हाऊसची झाडाझडती। भोंदू करात प्रकरणी नाशिक पुण्यासह शिर्डीत ईडीचे छापे। ईडीकडून आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू। भोंदूबाबा खरात प्रकरण। प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर। खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांचं प्रकरण। प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकर यांची चौकशी। खात्यातून 2,40,00,000 व्यवहार झाल्याची माहिती। हे खातं मी उघडलं नसल्याचा प्रतिभा चाकणकर यांचा जबाब। भोंदू अशोक खरातची आलिशान गाडी ईडीकडून जप्त। क्रेटा आणि एक मर्सिडीज गाडी ईडीकडून जप्त। भोंदू खरातच्या कारसह मालमत्तेवर कारवाईसाठी ईडीचं पथक भोंदू खरातच्या नाशिकमधील निवासस्थानी तर शिवनिका संस्थांमधून महत्वाची कागदपत्र जप्त। भोंदू खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 20 एप्रिलपर्यंत खरातला न्यायालयीन कारावास तर चौथ्या गुन्ह्यात खरातचा ताबा पुन्हा एसआयटीकडे। खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार। खरात प्रकरणात कारवाईचा हेतू समजायला हवा। 2 पक्ष अडचणीत, केवळ राजकीय हेतू समोर ठेवून फायदा घेण्यासाठी कारवाई आहे की खरातवर खरंच कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। खरातच्या कॉल लिस्टमध्ये नावं ऐकून धक्का बसेल असे राजकारणी आहेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा आरोप। तर खरातच्या कॉल लिस्टमध्ये आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्यांपासून डेप्युटी कलेक्टरचाही समावेश असल्याचं केलं वक्तव्य। खरात प्रकरणात आलेला हवाला अँगल म्हणजे माफिया प्रकार। या प्रकरणात कुणीही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते होता कामा नये। भोंदू खरातच्या व्यवहारावरून सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। खरात प्रकरणी समता पतसंस्थेच्या चौकशीसाठी ईडीचं पथक दाखल। ईडीच्या पथकाकडून पतसंस्थेची चौकशी सुरू। समता पतसंस्थेतील खात्यातून खरातकडून 60 कोटींपेक्षा अधिकचा व्यवहार तर समता पतसंस्थेत खरात वारसदार असलेली 100 खाती। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण। 6 आरोपी वैष्णवी चैनानी हिला 2 दिवसांची पोलीस कोठडी। 78 ईमेल आणि 22 कॉल संशयित आरोपी आणि मॅनेजर अश्विनीमध्ये झाल्याची माहिती। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण। केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीनं चौकशी सुरू। सूत्रांची माहिती, विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय। ठाण्यात आर्थिक फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला गोव्यातून अटक। काळी जादू, पूजा विधी, 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा आमिष दाखवून 1,66,50,000ची फसवणूक। मांत्रिक मंजुनाथ शेट्टीला न्यायालयीन कोठडी। पुण्यात भोंदूबाबानं महिलेवर अत्याचार करून 50 लाखांना फसवलं। कौटुंबिक वादावर तोडगा काढण्याचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार। भोंदूबाबा विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल। जग संकटात सापडतं तेव्हा आपला देश जगाला संकटातून बाहेर काढतो। मोहन भागवत यांचं वक्तव्य। जोपर्यंत आपला देश आहे तोपर्यंत जगाचं अस्तित्व। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन। भोसले मंगेशकर कुटुंबियांसह संपूर्ण देश शोकाकुल। शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आशाताईंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार। संगीत आणि कला संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकार प्रयत्न करणार। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही। काही दिवसांपूर्वी आशा भोसले यांनी संस्थेच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं पत्र। नितीन गडकरी यांनी बीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास टाळावा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत रोहित पवार यांचं ट्विट। केंद्रीय हवाई मंत्रालयाकडून विमान बुक झालं असेल तर त्यांना बीएसआर कंपनीचा व्यवसाय महत्त्वाचा आहे। रोहित पवार यांचं ट्विट। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। जैन मुनी निलेश चंद्र महाराज यांचं खळबळजनक वक्तव्य। सनातन धर्म रक्षणासाठी आता प्रत्येक घरात शस्त्र ठेवणं आवश्यक। गोरेगावमधील विशाल धर्मसभेत बोलताना केलं वक्तव्य। अकोला महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेत वाद। भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका एकमेकांच्या अंगावर धावून गेले। विकास कामांच्या दर्जावरून आमनेसामने। विजय अग्रवाल यांनी शिवीगाळ केल्याचा सागर भारुका यांचा आरोप।
कोल्हापुरात माहिती अधिकार कार्यकर्ते दीपाली खारगे आणि प्रवीण भालेराव यांचा करवीर पंचायत समितीत राडा. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्याला शिवीगाळ. अनुप पाटील यांना महिलेनं शिवीगाळ केल्याचा आरोप. तर राड्यानंतर करवीर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनमध्ये गर्दी. सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री केल्यास भाजपच्या मनाचा मोठेपणा असेल. दिल्लीत जाण्याआधी फडणवीस आपला वारसदार म्हणून शिंदेंऐवजी सुनेत्रा पवार यांची निवड करतायत की काय असं जाणवतंय. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? पवारांमुळे राजकारणात उभे आहात याचा विसर पडता कामा नये. संजय राऊत यांचा निशाणा. तर राऊत सोनिया पवारांचे वारसदार. ठाकरेंकडे निष्ठा पण सेवा पवार आणि गांधींची. नवनाथ बन यांची टीका. सुनेत्रा काकींना निवडून द्यायचं हे बारामतीकरांनी ठरवलंय तरीही अनेक नेते बारामतीत जाऊन बॉसगिरी करतायत. रोहित पवार यांचं वक्तव्य. बाहेरचे लोक येऊन बारामतीच्या स्थानिक नेत्यांवर बोलत असतील तर ते योग्य नाही. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदाच कॅबिनेट बैठकीला. विरोधकांच्या आरोपानंतर 20 दिवसांनंतर झिरवाळ कॅबिनेट बैठकीला हजर. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जय पवार यांच्याकडून बारामती तालुक्याचा दौरा. सिद्धेश्वर निंबोडी इथे गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार यांचा ग्रामस्थांशी संवाद. जय पवार यांनी अजान सुरू होताच भाषण थांबवलं. धनंजय देशमुख यांच्या पाठीशी सर्व उभे आहेत. मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होईल. मस्साजोगमधील सरपंच पोटनिवडणुकीबाबत बजरंग सोनवणे यांच्याकडून विश्वास व्यक्त.